Hello friends, now we have to learn question number 5th of the practice set 2.6. Question is what? Suez scored. Question is on your screen. Suez scored 10 marks more than in second test that in the first. म्हणजे सुयशला दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्त मिळालेत पहिल्या टेस्टपेक्षा. 5 टाइम्स द दुसरी कंडिशन काय? 5 टाइम्स द स्क्वेअर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट म्हणजे जे 5 पट आहे. 5 टाइम्स म्हणजे 5 पट. कितीच्या स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट? दुसऱ्या टेस्टचा स्कोअर 5 पट आहे, बरोबर. कोणापेक्षा? 5 टाइम्स द स्क्वेअर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर म्हणजे वर्ग, स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. दुसऱ्या टेस्टमधचा स्कोअर 10 तर मार्क जास्तच आहे दुसऱ्या टेस्टला, पण पहिल्या टेस्टपेक्षा 5 पट मार्क आहेत ते. आणि पहिल्या टेस्टची जर 5 पट मार्क असतील तर दुसऱ्या टेस्टमधले फर्स्ट टेस्टच्या 5 टाइम्स असून त्याच्या कशा एवढ्या आहेत? फर्स्ट टेस्टचा जर स्क्वेअर केला तर तेवढ्या 5 टाइम्स येणार आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या. फाइंड हिज स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. तर त्याचा पहिल्या टेस्टचा स्कोअर किती? आता लक्षात घ्या. लेट सुयश स्कोअर्ड असं लिहावं लागणार. लेट द स्कोअर ऑफ सुयश इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स असं लिहावं लागेल त्या क्वेश्चननुसार. लेट द स्कोअर ऑफ सुयश इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. पहिल्या टेस्टमध्ये त्याला त्याला एक्स मार्क मिळाले, बरोबर. आता त्याच्या सेकंड टेस्टला किती असतील? त्याला 10 टाइम्स जास्त आहेत. बघा, सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. पहिल्या टेस्टपेक्षा त्याला 10 मार्क जास्त आहेत. मग स्कोअर इन द सेकंड टेस्ट, देअरफॉर सुयशचं स्कोअर इन द सेकंड टेस्ट इज इक्वल टू काय असेल सांगा? एक्स प्लस 10. 10 जास्त, 10 मोर आहेत. मोर म्हणजे काय? MORE. मोर म्हणजे जास्त आहेत. 10 मार्क्स मोर. याच्यात फर्स्टमध्ये एक्स तर त्याच्यामध्ये एक्स प्लस 10. आता गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिलं पहा. नेक्स्ट स्टेटमेंट पहा की 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट फ्रॉम द गिवन कंडिशन. आता पहा, क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसायला आहे. फ्रॉम द गिवन कंडिशन काय दिली? 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट म्हणजे सेकंड टेस्टच्या स्क्वेअरची 5 पट ही जर असेल केली तर 5 टाइम्स म्हणजे 5 टाइम्स म्हणजे त्या सेकंड टेस्टच्या स्कोअरला 5 गुणायचं. 5 नंबर टाइम्स म्हणजे त्याचं 5 पट. सेकंड टेस्टच्या 5 पट. 5 × x + 10 इज इक्वल टू काय? 5 टाइम्स द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम म्हणजे इज इक्वल टू सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. याचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. त्याच्या फर्स्ट टेस्टच्या स्कोअरच्या स्क्वेअर एवढा त्याचे 5 टाइम्स असेल. आलं लक्षात? या कंडिशनमध्ये. आता लक्षात घ्या याचं मल्टिप्लिकेशन. कंडिशन कळाली ना? 5 × x काय झालं? 5x आणि 10 × 5 = 50. 5 × 10 = 50 इज इक्वल टू x². आलं लक्षात? आता पहा, आता याला आपण कसं लिहू शकतो? हे x². आता हे x² जनरली लेफ्टला असतं. ह्याला लेफ्टला लिहू तर ह्याला सगळं राईटला लिहू. x² इज इक्वल टू 5x + 50. मग अशी लिहिलं. लक्षात घ्या, x² इकडं लिहिलं. लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड. इट मीन्स राईट साईड इज इक्वल टू लेफ्ट साईड. साईन काहीच नाही. 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपीज. इट मीन्स 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे, राईट.
एक्स स्क्वेअर इकडे लिहिलं आणि 5x+50 इकडे लिहिलं. जनरली एक्स स्क्वेअर इकडे असतं. आता एक्स स्क्वेअर याला इकडे आणा, सगळी साईड इकडे शिफ्ट करा. +5x -5x झाले आणि +50 -50 झाले इज इक्वल टू काही नाही म्हणजे 0. आता हे एक्स स्क्वेअर आणि -50चं मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स स्क्वेअर इंटू -50 काय येतं प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन -50x². म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन -50 पाहिजे आणि त्याचं सबट्रॅक्शन -5 पाहिजे. मग 10 5 10x 5x, पण बिगर नंबरचं साईन मायनस पाहिजे. -10x + 5x, हे +5x. ऐका आता लक्षात घ्या. म्हणून एक्स देअरफॉर एक्स स्क्वेअर -10x + 5x -50 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, 2चे ग्रुप करायचे. मग पहा काय होतं तर एक्स स्क्वेअर -10x याच्यामधून एक्स कॉमन घेतलं, एक्स इथं लिहिलं -10 ब्रॅकेट क्लोज प्लस 5 कॉमन घेतलं. इथं एक्सचा स्क्वेअर एक बाहेर गेला, एक मध्ये राहिला, -10 जशाल तसं हे एक्स बाहेर घेतलेलं आहे +5. आता इथं पहा हे एक्स 5 कॉमन, इथं एक्स राहील. 5 इंटू हाऊ मेनी इज इक्वल टू 50, 5 10 50 प्लस इंटू मायनस प्लस मायनस मायनस येतं बरोबर. याच्यासारखा सेम ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आता एका ब्रॅकेट नाव वी हॅव टू राईट इन वन ब्रॅकेट x -10 अँड रिमेनिंग we have to write in another bracket x plus 5 is equal to 0. Understand? आता लक्षात घ्या. Now what can we write? x -10 is equal to 0 or x plus 5 is equal to also 0. आता हे -10 आहेत, एक लाईन बसते इथं. x is equal to +10 -0 +10 झालं or x is equal to +5 -5 झाले. बट स्कोअर असतील, मार्क असतील, निगेटिव्ह नसतात. स्कोअर कॅन नॉट बी निगेटिव्ह, कॅन नॉट बी निगेटिव्ह नसतात. ते निगेटिव्ह नसतात म्हणजे कसं असणार आहे सांगा. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू -5, एक्स इज नॉट इक्वल टू -5. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? देन एक्स इज इक्वल टू 10. हे झालं. तर काय विचारलं आपल्याला तुमच्या the score of Suyash in the first test is 10 marks, right? Hey, understand? Question number 6 on your screen. पहा स्क्रीनवर तुमच्या क्वेश्चन नंबर 6 दिसतोय. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम जे आहेत ते एक लहान उद्योग करतात मातीचे भांडे बनवण्याचा. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते दररोज काहीतरी टोटल नंबर ऑफ पॉट्स बनवतात कितीतरी. आपल्याला ते एक्स कन्सिडर करायचं आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. जर त्या एका पॉटचं प्रोडक्शन कॉस्ट हे किती असतं, हे त्याच्या टोटल नंबर ऑफ पॉटच्या 40 प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स. म्हणजे त्या टोटल नंबर ऑफ पॉट्सच्या 10x. जर एक्स टोटल नंबर ऑफ पॉट्स असायला आपल्याला कन्सिडर केले, टोटल नंबर सपोज मिस्टर कासम मेक्स एक्स नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस ऑर डेली, देन त्याच्या टोटल नंबर ऑफ त्याच्या 10 टाइम्स काय असेल, 10 टाइम्स म्हटलं ना तो, तर 10 टाइम्स 10x आणि त्याच्या 40 ने जास्त, मग आणि मोर दॅन 40 10x + 40 याच्या एका पॉटची. मग अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय पहा तुमच्या स्क्रीनवर दिसायला की त्याच्यामध्ये टोटल ई प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. म्हणजे एक टोटल कॉस्ट कशी काढावं लागेल आपल्याला, नंबर ऑफ पॉट्स इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स इंटू दॅट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, दॅट टोटल विल बी 600. अशा वेळेनं पाहायचं. पहा लेट कसं कन्सिडर करणार. लेट मिस्टर कासम makes
x number of pots, x number of pots डेली बेसिस, डेली म्हणजे दररोज बनवतात, डेली बेसिस, डेली. ओके. मग आता देअरफॉर द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, त्याचे काढा प्रत्येक कॉस्टची काय, प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती असेल पहा. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू काय आहे तसा पहा. तिथं स्क्रीनवर तुमच्या क्वेश्चन आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 more than 10 times द टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहे समजा एक्स, त्याच्या 10 टाईमच्या 10x, त्याच्या 10 टाईम काय होणार 10x, आणि त्याच्या 40 मोर आहे म्हणजे प्लस 40, 10x प्लस 40. टोटल नंबर ऑफ कॉस्ट कशी काढतो आपण. टोटल नंबर ऑफ कॉस्ट एक्स असेल तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक पॉटची त्या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट किती असेल त्याच्या 40 more than 10 times द टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक्स इन अ 1 day. एका दिवसात, डेली म्हणजे दररोज एक्स पॉट बनतात. मग त्याच्या 10 टाईम्स काय होतात 10x, आणि त्याच्या 40 मोर म्हणजे प्लस 4. आलं लक्षात. मोर म्हणजे प्लस, लेस म्हणलं की मायनस करावं लागतं. 40 मोर बनवणार, मोर म्हणजे जास्त, त्याच्या 10 टाईमच्या 10x आणि 40 मोर आहे. मग आता तुम्हाला माहीत आहे की अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन और फ्रॉम द गिवन कंडिशन, गिवन कंडिशन काय सांगा. फ्रॉम द गिवन कंडिशन की त्याच्या टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत एक्स इंटू, आणि एकाची किंमत किती आहे द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट एक्स इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू किती दिलेली आहे आपल्याला. टोटल किती बनवतात ते 600 दिले पहा. लक्षात घ्या. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्सची प्रोडक्शन कॉस्ट कसं काढणार 600 दिले, म्हणजे हे टोटल नंबर ऑफ पॉट्स इंटू एका प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, ईच म्हणजे प्रत्येक एकाची किंमत. म्हणजे समजा सपोज ही मेक्स 10 पॉट्स अँड कॉस्ट ऑफ ईच पॉट इज सपोज 20. सो 20 इंटू 10 असं करावं लागेल, 10 इंटू 20, आणि टोटल नंबर ऑफ पॉट्स आणि कॉस्ट ऑफ ईच पॉट 10 इंटू 20 जसं आहे 200 येतं तसं लाईक दिस. एक्स इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू किती रुपयाचे बनवतात ते 600 इज इक्वल टू 600. नाव सी हाऊ टू सॉल्व. एक्स इंटू 10x स्क्वेअर, एक्स इंटू 40 काय होणार आहे 40x राईट इज इक्वल टू 600. नाव सी 10x स्क्वेअर प्लस 40x, हे प्लस 600 इकडे आणा राईट साईडला, मायनस 600 झाले इज इक्वल टू 0. आता ह्या 10x स्क्वेअर प्लस 40x याला सोडवायला थोडा बिगर, दिस इक्वेशन इज बिगर, सो वी कॅन कन्वर्ट इन स्मॉल फॉर्म. वी कॅन डिवाइड ईच टर्म ऑफ दिस quadratic equation by 10. Suppose when we divide by 10x square by 10, so we got just x square. Suppose 40x when we divide by 10, so that will be 10 4s are 4 into x, 4x इथं प्लस 4x येईल, मायनस 600 ला डिवाइड करा 10, 600 डिवाइड बाय 10, सो 10 1s 10, 10 6s 60, 10 0 0, 60 येतं, मायनस 60 इज इक्वल टू 0. काय लिहायचं डिवायडिंग बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूला बाय 10, दोन्ही बाजूला आपण 10 ने डिवाइड केलं. चलो नाव सी फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन. सो एक्स स्क्वेअर इंटू मायनस 60, तो हे काय कितना मिळतं आहे मायनस 60 एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे किंवा मल्टिप्लिकेशन आणि त्याचं सबट्रॅक्शन 4 पाहिजे. तो 10 6 40, बिगर नंबरचं प्लस साईन आहे, प्लस इंटू मायनस 10x मायनस 6x, 10x मायनस 6x 4x येतं आणि 10x 6 60, बरोबर.
So now see, x square plus 10x minus 6x, 10x minus 6x 4x येणार आहे, minus 60 is equal to 0. So we have to take 2 2's group now, 2 2's group. So x in bracket x square is here, so x we took x as a common, x plus 10, understand, minus 6 in bracket x, minus into which sign, minus into plus, minus plus minus it, 6 how many, 60, 6 tens are 60, 16 are 60 is equal to 0. So this and this bracket are same, brackets are same. So x plus 10 in one bracket we can write, and another bracket we can write x minus 6, understand. Now see is equal to 0, or here we can cancel rough this, okay. If you didn't understand then you can go back and see again, पुन्हा पाहू शकता. आता लक्षात द्या, therefore x plus 10 is equal to 0. These both brackets meaning is 0. X plus 10 is equal to 0 or equal to also 0. Now see, so x plus now x is equal to plus 10, it becomes minus 10 or 0 minus 10 minus 10, okay, or x is equal to 0 plus 6 plus 6, okay. But number of pots cannot be negative. मग काय करावं लागेल, निगेटिव्ह हे घेता येणार का नाही, मग x इज इक्वल टू 6 घ्यावं लागेल, ओके. आता पहा, therefore production cost of each pot is equal to काय, 10x plus 40. Now see, 10 into multiplication, x value is 6, 10 into 6 plus 40, 10 6 are 60 plus 40, 60 plus 40 that is 100. Production cost of one pot or each pot एकच आहे, one pot is rupees 100, and he means Mr. Kasam, he makes 6 pots, understand, okay. So please try to understand and take a screenshot or pause it and then write.